भुसावळ शहरात 18 वर्षीय तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना 23 एप्रिल 2026 रोजी घडली होती। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ खुद्द आरोपींनीच व्हायरल केल्याचा आरोप घटनेतील पीडित तरुणाच्या आईने यावेळी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणाला मित्र सौरभ याने बोलावून जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरामागील डम्पिंग यार्ड जवळील पडक्या घरात नेल्याचा आरोप आहे। तेथे सौरभ सोनवणे, सिद्धेश महाडिक आणि सागर साळुंखे यांनी पीडित तरुणाला विवस्त्र करून पट्ट्याने व चापकाने मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे। यानंतर सौरभने वासिफ शेख याला बोलावून पीडित तरुणाला मुस्लिम कॉलनीतील कब्रस्तान परिसरात नेल्याचा आरोप आहे। तेथेही पुन्हा त्याला विवस्त्र करून ओढणीने बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या प्रकरणी सौरभ सोनवणे राहणार भारतनगर, सिद्धेश महाडिक राहणार रेड चर्च कृष्णा कॉलनी, सागर साळुंखे राहणार भारतनगर आणि वासिफ शेख राहणार खडका चौफुली ईदगाहजवळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध असूनही आरोपींवर अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप तरुणाच्या आईने केला आहे। या प्रकरणी पीडित तरुणाच्या कुटुंबाने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचेही सांगितले। अखेर न्यायाच्या मागणीसाठी आज कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली। आता या प्रकरणात आरोपींवर पोलिसांकडून नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणी पीडित तरुणाच्या कुटुंबाने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचेही सांगितले। अखेर न्यायाच्या मागणीसाठी आज कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली। आता या प्रकरणात आरोपींवर पोलिसांकडून नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणी पीडित तरुणाच्या कुटुंबाने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचेही सांगितले। अखेर न्यायाच्या मागणीसाठी आज कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली। आता या प्रकरणात आरोपींवर पोलिसांकडून नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काय सांगाल तुमच्या मुलासोबत जे घटना घडलेली आहे काय घटना होती? 23 तारखेला दुपारी 4 ते 7च्या दरम्यान माझ्या मुलाला त्याच्या मित्रांनी घेऊन गेला आणि 4 मुलांनी मिळून त्याला एका जामनेर रोडच्या पोलीस स्टेशनच्या मागे नग्न करून मारलं आणि त्याच्यानंतर परत कपडे घालून मुस्लिम कब्रस्तानकडे नेलं आणि तिथे पण त्याला पूर्ण कपडे काढून परत नग्न करून मारलं। चीज करत फोटो काढले। नग्न करून मारत असताना मुलीच्या घरी व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवलं आणि मला पैसे मागण्यासाठी पण घरी कॉल करण्यासाठी त्याला प्रेशराईज केलं। त्याला बेल्टनी, सिगरेटचे चटके देऊन आणि बॉक्सिंग स्टाईलनी खूप मारलं। काय कारण? मुलीला, ज्या मुलीसोबत तो पळून जाणार होता त्या मुलीला यांनी सांगितलं की बा मुलगा व्यवस्थित नाही आहे, क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, जाऊ नको, बस एवढीच चूक होती। तर त्यांनी 6 महिन्याआधीच घरी येऊन पण मारहाण करून गेलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी ही गोष्ट केली सगळी। त्या संदर्भात मी 23 तारखेला जसा मुलगा घरी आला तेव्हा FIR केली आणि त्या दिवशी मेडिकल झालं पण मेडिकल पण प्रॉपर झालं नाही आणि FIR पण प्रॉपर झाली नाही। त्याच्यामध्ये आरोपी कोण कोण आहे? त्याच्यामध्ये आरोपी आहे सौरभ अनिल सोनवणे जो ऑलरेडी खून आणि बालकारागृहात गेलेला आहे। नंतर वासिफ शेख हा गोळीबारात चोपड्याला पकडला गेलेला क्रिमिनल बॅकग्राऊंडचाच आहे। नंतर एक सागर साळुंखे आणि सिद्धेश महाडिक 4 मुलांनी नेलेलं। SP साहेबांना भेटले तर ते बोलले व्हिडिओ बघायची गरज नाही आहे, मी पुढील याच्यासाठी हे करतो। मी त्यांची रिसिव्ह कॉपी आणली। त्याच्यानंतर मी वेट केला, मी पोलीस स्टेशनला पण गेले पण जेव्हा मी FIR करायला गेलेली त्याच दिवशी दुपारी 3 पोलिसांनी मिळून माझ्या मुलाला परत बेदम मारलं। कारण काय? कारण म्हणजे त्यांनी त्या मुलाला विचारलं की काय कारण आहे, ते चुकीचे आरोप करत होता। मुलाचे पेशन्स नव्हते की मला मारलं कशासाठी, तोपर्यंत आम्हाला व्हिडिओ माहीत नव्हता। तर तो आतून खूप चिडला आणि अंगावर जात होता, तेवढंच त्यांनी बघितलं आणि त्याला खूप मारलं। ही घटना 23 एप्रिल पासून आहे। शहर पोलीस स्टेशन पोलिसांकडून गेले तर ते बोलले की वासिफला ऑलरेडी चोपड्याला पकडलं, याला आम्ही जेलमध्ये, पण बाकी 2 मुलांवर काहीच कारवाई झालेली नाही आणि 4-5 दिवसात तो सुटून पण आलेला। PI यांना पण भेटले तर त्यांनी
राहुल गायकवाड त्यांना तिथे बोलवलं, त्यांच्याकडे ती केस दिलेली होती. मग मी 8 दिवस वेट केल्यानंतर त्याच्यामध्ये मी सायबरला पण गेले, तर ते बोलले की FIR करावं लागेल, आम्ही डायरेक्ट नाही करू शकत. आणि राहुल गायकवाड सर बोलले की आता बाण तर सुटलाय तिऱ्यामधून, त्याच्यात आपण कंट्रोल करू शकत नाही, तर तो व्हिडिओ व्हायरल इथून तिथे होतच राहील. तर माझं एकच म्हणणं आहे की जसं मुलींच्या बाबतीत जे बलात्कार किंवा याचे व्हिडिओ व्हायरल होतात तर पटकन ऍक्शन होते, तर मुलाच्या बाबतीत त्याच्या इज्जतचा काहीच नाही का. त्याच्या एकदम तो 18 वर्षाचा आहे, त्याच्या मनाचा तरी विचार करण्यात यावा. कुठल्या पोलीस स्टेशनची गोष्ट आहे? शहर पोलीस स्टेशन भुसावळ. जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, त्यांनी काय सांगितलं? जिल्हाधिकारी सरांना भेटली तर सरांना मी निवेदन व्हिडिओ दाखवलं, सरांनी शांततेने व्हिडिओ बघितला आणि लगेच SP सरांना फोन लावून म्हणजे माझं समाधान होईल असं केलं. त्या बाबतीत मी त्यांचे धन्यवाद मानते, कारण पहिल्यांदा मला पॉझिटिव्ह प्रतिकार त्यांच्याकडनं मिळाला. माझी अपेक्षा आहे की त्या मुलांनी माझ्या मुलासोबत जसं केलं ना तसंच त्यांना केल्याशिवाय या समाजाला अद्दल घडणार नाही. कारण व्हिडिओ बघून जे आनंद घेत आहेत, पण त्या मुलाच्या मनाचा कोणीच विचार करत नाही. माझा मुलगा आता घराच्या बाहेरही निघत नाही, कोणी नातेवाईकांकडे जात नाही, कॉलेजमधले त्यांनी पेपर सुद्धा दिले नाही, त्याचं वर्षाचं नुकसान झालं.